मी ना याच्यावर म्हणजे सफेद मुसळीवर पहिली गोष्ट आम्ही ना 2 एकर शेती घेतलेली आहे। माझ्या मुलाचं शिक्षण केलेलं आहे, लग्न केलेलं आहे आणि त्यांचं दुकान टाकून दिलेलं आहे। दूध व्यवसाय उद्योग बी चालू केलेला आहे। याच्यापासून खूप आम्ही 10 महिला आमच्या सगळ्या याच्यापासून खूप फायदा झालेला आहे आमचा। कल्पना विजय दामोदर, राहणार सुनगाव, तालुका जळगाव, बुलढाणा जिल्हा। आपली स्वतः पहिले सफेद मुसळी आणि यशोगंधा पावडर हे स्वतः शेती करून आपण हे उत्पन्न तयार करून राहिलेलं आहे। सफेद मुसलीपासून असे फायदे आहे की बा आयुर्वेदिक आहे। या सफेद मुसलीचे म्हणजे हे वाता करता चालते, दमा करता चालते, शुगरसाठी चालते, म्हणजे पोटाचे विकार, पोट साफ होणे, म्हणजे हे आपल्या जे अशक्तपणा आहे ते अशक्तपणा हे म्हणजे चांगला करते। की आपल्याला अशक्तपणा असला तर कमजोरी असली तर दुधात घेतल्या जाते आणि आपल्याला त्याच्यापासून एवढे फायदे होतात की जे आपले पोटाचे विकार आहेत ते एकदम पोट साफ राहून आपलं म्हणजे चांगली तब्येत राहते। हे यशोगंधा अशी आहे की जे शुगरसाठी बी चालते। आयुर्वेदिक सफेद यशोगंधा पावडर आपल्याला त्याचा एवढा फायदा आहे की आपल्याला झोप येत नाही, जेवण धकत नाही, मुलासाठी चांगला आहे, महिलासाठी चांगला आहे, आपल्या स्वतःसाठी चांगला आहे, आरोग्यासाठी। आणि हे लेंडी हे म्हणजे पानपिपरी बोलते हे, तर हे बी पानपिपरी खोकला, सर्दी, कफ वगैरे त्याच्यासाठी खूप चांगली आहे सर। आवळा कॅन्डी बी आम्ही स्वतः महिला आपल्या केविकीतून आपल्या कृषी विभाग केविका हे त्याच्यातून आणून आपण ते आवळा कॅन्डी, आवळा सुपारी हे सगळे आम्ही 10 महिला तयार करून हे उत्पन्न तयार करून राहिलेलं आहे। जळगाव जामोद केविकी आपल्या कृषी विभागाचा। आणि हे आवळा सुपारी आहे हे स्वतः आपण महिला आर्थिक म्हणजे आपलं माईंचं ऑफिस हे तिथं आपण ट्रेनिंग घेऊन आपल्या केविकीमध्ये ते हे आम्ही ना त्यांना मार्गदर्शन घेऊन आम्हाला त्यानं खूप त्यांना हे प्रगती केलेली आहे आमची किंवा याच्यापासून आम्हाला याचे खूप फायदे झाले। आम्ही दिल्ली, मुंबई, नागपूर, पंजाब, गडचिरोली, जम्मू काश्मीर पर्यंत गेलेलो आहे आम्ही सफेद मुसळी घेऊन। आणि हे यशोगंधा पावडर बी, आवळा कॅन्डी बी याचे एवढे फायदे झालेले आहे की आम्हाला वाटलं आपला कृषी थॉनचा पुरस्कार बी भेटलेला आहे, आपल्या पिकुकीचा बी पुरस्कार भेटलेला आहे। मी सगळ्यांची त्याचे आभारी आहे। आपली हे ज्वारी बी आहे स्वतःची, म्हणजे स्वतःतली शेतातली ज्वारी आणून आपण उत्पन्न केलेली आहे, तर हे काढून आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचून राहिलेलो आहे। सर आम्ही पहिले शेती करून आपण कसं पहिले 50 रुपये रोजानं जाऊ रोजातून आता आपल्याला हे जेव्हा आपल्याला हे गटाचं झालेलं आहे तेव्हापासून आमची हे प्रगती झालेली आहे, खूप झालेली आहे की आम्ही 10 महिला आमचे लग्न झालेले आहे, शिक्षण झालेलं आहे, शेती घेतलेली आहे। मी ना याच्यावर म्हणजे सफेद मुसळीवर पहिली गोष्ट आम्ही ना 2 एकर शेती घेतलेली आहे। माझ्या मुलाचं शिक्षण केलेलं आहे, लग्न केलेलं आहे आणि त्यांचं दुकान टाकून दिलेलं आहे। दूध व्यवसाय उद्योग बी चालू केलेला आहे। याच्यापासून खूप आम्ही 10 महिला आमच्या सगळ्या याच्यापासून खूप फायदा झालेला आहे आमचा। पहिले मुसली पेरलेली आहे, ते मुसलीपासून आपला हा फायदा झालेला आहे। तेव्हा मग आमचं शेतीपासूनच आपला फायदा झालेला आहे ना। शेती पहिले बटाईनं करत जाऊ आम्ही, ते शेती बटाई करून आम्ही आता कसं स्वतःच्या शेती पहिले बटाई करून आम्ही मुसळी पेरत जा हे आता कसं स्वतःच्या शेतामध्ये पेरून राहिलेलं आहे। पहिले व्यापाऱ्याला विकून मग कसं मग आपल्या केविकीच्या मॅडम आल्या, बोबडे मॅडम आल्या, त्यांना सांगलं की बा तुम्ही उद्योग करा। आपल्या महिला आर्थिकच्या आल्या, आपल्या कृषी विभागाच्या आल्या, शेतकरी महिला बचत गट केला तर आपण तर त्यांना सांगलं की बा तुम्ही आपल्या नागपूरला टेस्ट करायला जायला आपले हे तर तुम्ही मुसळीचं करा। म्हणजे मग आम्ही मुसलीपासून आपल्याला कसं त्यांना मावींना आपल्याला चक्की दिलेली आहे, चक्कीपासून मग आपण हे मुसली तयार केलेली आहे, यशोगंधा तयार केलेला आहे, त्याच्यापासून आपला खूप फायदा झालेला आहे। माझ्याजवळच आहे कल्पना विजय दामोदर, हे सावित्रीबाई महिला बचत गट हे आपल्याजवळ म्हणजे आपल्याजवळ मिळून जाईल सर।